शंभूराजे रायडर्स टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा घेतलेला निर्णय. दत्ता गुंड आणि सुभाष गाडीलकर दोन मित्र एकमेकांच्या विरोधात. पहिला चेंडू स्क्वेअर कट खेळला. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय डिक्लेरेशन झोन. धावा मिळतील 2 आणि या 2 धावांच्या साहाय्याने खातं मैदानाच्या आतमध्ये खोललं जात आहे. शुभम शेळके अगदी आपण पाहतोय या स्ट्राईक एंड वरती उभा आहे. आयकॉन शुभम स्ट्राईक एंड वरती. नॉन स्ट्राईक एंड वरती अगदी आपण पाहतोय शहाजी मोरे. तर पहिलं षटक शुभम गीते टाकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. द्या बॉल द्या. टू रन विदाउट लॉस. 2 धावा धावपलकावरती. पाटील 11 निघोज. शुभम गीतेचं हे षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. शंभूराजे रायडर्स टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा घेतलेला निर्णय. ओ फुलटॉस चेंडू पाठवून दिला मिड विकेट रिझम मध्ये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. नो बॉल आणि त्यावरती आलेला षटकार. 6 धावा. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. थँक्यू थँक्यू. फ्रीडचा चेंडू यावेळेला मिडॉनच्या दिशेला खेळून काढला. संदीप चेंडूवरती पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतात. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर अगदी आपण पाहतोय 2 अंकांमध्ये धावफलक प्रवेश करते. 10 धावा म्हणजे पहिल्या 2 चेंडूवरती 10 आल्यात. एक अवांतर चेंडू आपण पाहिला. नो बॉल येताना आपल्याला जो पाहायला मिळाला. अर्थात 2 चेंडूवरती 10 येताना आपल्याला पाहायला मिळाला. शुभम शेळके आणि दुसऱ्या बाजूला शहाजी मोरे. तर शहाजी मोरे स्ट्राईक एंड वरती पोहोचतो आहे. यावेळेला फॉलो थ्रू मध्ये कलेक्शन केले जाते. डॉट बॉल येईल. निर्धाव स्वरूपाचा चेंडू येतोय. शहाजीच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज. पहिलवान सुभाष शेट वराळ पाटील धर्मरक्षक प्रतिष्ठानाचे अध्यक्ष या स्पर्धेचे आयोजक. शहाजीच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं पारितोषिक. 11 धावा धावपलकावरती ओव्हर क्रमांक 1 मार्गस्थ असताना शुभम शेळके 3 चेंडू 9 वरती. शहाजी मोरे 2 चेंडू 1 धावेवरती खेळताना शांतता आहे, परंतु ही वादळापूर्वीची शांतता असावी. शुभम शेळके अनेक स्पर्धा महाराष्ट्रातील हा खेळाडू देखील गाजवताना पाहायला मिळतोय. डीप फाईन लेगच्या दिशेला चेंडू सुसाट वेगा सीमारेषा पार होताना पाहायला मिळतोय. येतोय चौकार. 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज. प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत व विलास शेट वराळ यांचा सणसणीत चौकार. स्कोर कार्ड फ्लाय होतंय. झेप घेतय. उडी मारतय. पोहोचतय 15 वरती. षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय पहिलं मार्गस्थ असताना 5 चेंडू टाकून झालेत. 15 धावा आतापर्यंत येताना पाहायला मिळाल्यात. यावेळेला पुन्हा एकदा स्क्वेअर कट, परंतु डिक्लेरेशन झोन. धावा मिळतील 2. 2 धावांच्या साह्यानं 17 वरती धावफलक जाऊन पोहोचते. 17 रन विदाउट लॉस. पहिल्या षटकात 17 आल्यात आणि सुरुवात अतिशय प्रभावी शहाजी मोरे आणि शुभम शेळके या 2 फलंदाजांनी करून दिलेली आहे. वल्लभ कानेचं आता षटक क्रमांक 2 जे चालू होते. पहिल्या षटकाची समाप्ती. 17 आलेले आहेत. जिंकायचे, जे करायचे ते आजच करायचे. आज कॉलबॅक राऊंड आहेत.
त्यामुळं दोन टीम वरती येतील. खर तर आडव्या बॅटनं फटका खेळला शहाजीनं. मिड विकेट रिझर्व मध्ये चेंडू अडवला जातो. एक सांघिक धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. टोटल वरती नजर टाकली तर धावा 18. ओव्हर क्रमांक 2 मार्गस्थ आहे. शुभम शेळके 5 चेंडू 15 वरती नाबाद खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पिकअप शॉट शुभम शेळकेच्या बॅट मधून येतोय. एक दर्जेदार षटकार. 6 धावा. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. अप्रतिम फटका षटकार येताना जो पाहायला मिळतोय शुभमच्या बॅट मधून. खरं तर ही फलंदाजी करावीच लागेल एक सन्मानजनक स्कोर साठी. स्लोअर बनचा उपयोग केला होता. शॉर्ट लेगला चेंडूला खेळून काढलं. एक धाव पुन्हा एकदा घेतली जाईल. 25 धावा धावफलकावरती या बिनबाद आपण पाहतोय. षटक दुसरं मार्गस्थ असताना 7 चेंडू 21 वरती शुभम शेळके खेळताना आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला शहाजी मोरे 3 चेंडूचा सामना केला. 2 वरती आहे. डाऊन द ग्राउंड अलॉंग द कार्पेट शतरक्षक चेंडू वरती चांगलं कलेक्शन त्या ठिकाणी सीमारेषेच्या लगत केले जात आहे. 26 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 26 विदाउट लॉस. वेल बिगिनिंग इज हाफ डन. एक चांगली सुरुवात निम्म यश मिळाल्यासारखी असते आणि सुरुवात प्रभावशाली त्या ठिकाणी पाटील 11ची. पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेला खेळायचा होता. बॅट स्विंग जबरदस्त पाहायला मिळाली परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. 26 धावा धावफलकावरती धावफलक स्थिर आहे. दुसरं षटक मार्गस्थ असताना शुभम शेळके यावेळेला नो बॉल. पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल ती 27 वरती. 27 विदाउट लॉस. 27 धावा धावफलकावरती दुसरं षटक मार्गस्थ असताना वल्लभ कानेचं हे षटक. स्लोअर वनचा उपयोग करायचा होता. फुल टॉस पडला आणि स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडूला दिली आहे दिशा. चेंडू पार करतोय सीमारेषा. खणखणीत चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज. प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत व विलास शेट वराळ यांचा सणसणीत चौकार. 31 धावा धावफलकावरती. बिनबाद 31 धावा. 2 ओव्हरची होती समाप्ती. आणि आता षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये टाकले जाईल. पाटील 11 निघोज. मोठी पार्टनरशिप बिल्ड केली. एक मोठी भागीदारी खरं तर बनवली जाते पहिल्या विकेटसाठी. 31 धावा बिनबाद स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. यावेळेला ऑन साइडच्या दिशेला पुन्हा एकदा चेंडूला दिशा दिली. एक शतरक्षका चेंडूवरती पोहोचेल. चेंडू मात्र डिक्लेरेशन झोन कडे आणि या पुन्हा एकदा 2 धावा स्कोर कार्ड वरती मिळतील. 33 वरती धावफलक बिनबाद 33 धावा. ओव्हर क्रमांक 3 मार्गस्थ असताना अनिकेत बेलकर हे नाव देखील आता टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला नौकं नाहीये. अनेक स्पर्धा ग्रामीण भागातल्या अनिकेत बेलकर आपल्या दर्जेदार परफॉर्मन्स न गाजवताना पाहायला मिळतोय. या वेळेला गगनाला गवसणी घालणारा एक स्फोटक फटका परंतु डिक्लेरेशन झोन. धावा मिळतील 2. किती दूर फटका खेळा डिक्लेरेशन झोन मध्ये. त्या ठिकाणी 2च धावा मिळणार आहे आणि 2 धावांच्या साह्यानं आता 35 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. फटका चांगला होता परंतु डिक्लेरेशन झोन मध्ये पोहोचला आणि पंचांनी इशारा केला या 2 धावा असतील.
शहाजी मोरे एक धडाकेबाज फलंदाज म्हणून ओळख. यावेळेला लिडिंग एज तर लागली होती. चेंडू पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोनला पोहोचेल. 2 धावा. पहिल्या 3ही चेंडूवरती डबलच्या स्वरूपात धावा येताना आपण पाहिल्या. सांघिक धावसंख्या बिनबाद 37 धावा. 2.3 षटकाचा खेळ आतापर्यंत संपला जातो आहे. यावेळेला आता मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सफर. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. ही ताकद आहे शहाजी मोरेची. अगदी आपण पाहतोय. पुन्हा एकदा फटका सुरेख, परंतु झेल देखील तेवढाच अप्रतिम. मिड विकेट रिझम मध्ये टिपला जातो आहे. विकेटचं होईल पतन. शहाजी मोरे परतताना पाहायला मिळतोय पॅव्हिलियन मध्ये. खूप महत्वाची विकेट. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. थँक्यू व्हेरी मच. शहाजीनं जो षटकार खेळला होता त्या षटकारासाठी या पैलवान सुभाष वराळ पाटील अध्यक्ष धर्मरक्षक प्रतिष्ठान यांच्या वतीनं 200 रुपयांचं कॅश प्राइज आणि ते पारितोषिक जमा केले. धन्यवाद. खरं तर पहिल्या दिवसापासून पारितोषिकांची उधळण मुख्य आयोजक पैलवान सुभाष वराळ पाटील अध्यक्ष धर्मरक्षक प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आतापर्यंत यशस्वी स्पर्धा. प्रत्येक जण तोंड भरून कौतुक करतो या स्पर्धेचं. ऑन साइडच्या दिशेला पुन्हा एकदा दिशा दिली आहे चेंडूला. संदीप गावडे त्या ठिकाणी चेंडूवरती पोहोचताना पाहायला मिळतोय. आणि याचबरोबर अनिकेत बेलकरचं षटक संपताना पाहायला मिळत आहे. 3 षटकांची समाप्ती. धावफलकावरती धावा 44. एका गड्याच्या मोबदल्यात उर्वरित 3 षटकांचा खेळ बाकी असेल. अमोल आल्हाट खरं तर काल लक्षवेधी फलंदाजी. प्रत्येक मॅच मध्ये अमोल आल्हाटची देखील आपण पाहिली. एक स्फोटक, एक आक्रमक, वेगवान धावा जमवण्यासाठी माहीर मानलं जातं अमोल आल्हाटला. आज महत्वाची मॅच आहे. या मॅच मध्ये अमोल आल्हाटची बॅट पुन्हा एकदा तळपणार का? खरं तर येणारी 3 षटकं सांगून जातील. बॉलिंग ट्रॅकवरती संदीप गावडे येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. पारनेर तालुक्यातील कर्जुले हरेश्वर गावचा असणारा हा खेळाडू संदीप गावडे. बरंचसं क्रिकेट खेळलंय संदीप यांनी देखील. समोर असेल अमोल आल्हाट. बऱ्याच वेळेला एका संघात देखील खेळलेले आहेत अमोल आल्हाट आणि संदीप गावडे. आज परस्परांच्या विरोधात या बेताळ बाबा क्रीडांगणावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संदीप गावडे टू अमोल आल्हाट असं क्रिकेट द्वंद्व आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पाटील 11 निघोज टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना लोकनाथ चषक 2026 चा सोहळा तुम्ही अनुभवतायत. कोलवर टप्प्याचा चेंडू होता. ऑन साइडच्या दिशेला खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचताना आपण पाहतोय मिड विकेटचा प्राप्त केली जाते सिंगल. 45 धावा धावफलकावरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. आयकॉन शुभम शेळके मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून उभा आहे. खरं तर 10 चेंडू खेळलाय. 25 वरती या नाबाद खेळताना पाहायला मिळतोय. शेवटपर्यंत उभं राहून जास्तीत जास्त धावा प्राप्त करणं हे उद्दिष्ट डोक्यात ठेवलं असेल शुभम शेळके यांनी. राईट आर्म राऊंड द विकेट मारा. चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी या संदीप गावडेची आणि एक डॉट बॉल त्या ठिकाणी या प्रस्तुत केला जातोय. सांघिक धावसंख्या 45 एका गाड्याच्या मोबदल्यात. ओव्हर क्रमांक 4 मार्गस्थ असताना शुभम शेळके 11 बॉल 25 वरती. खरं तर एक धडाकेबाज फलंदाज म्हणून महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ओळख आहे शुभम यांची.
पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेला वळताना पाहायला मिळाला. कटर चेंडूंचा उपयोग सातत्यानं संदीप गावडेकडून आपण पाहिलेला आहे. सातत्यानं केला गेलेला सराव, त्याचा फायदा संदीप गावडेला होत असताना सांघिक धावसंख्या 45, एक गडी बाद. पंचेचाळीस धाबा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. संगमनेर तालुक्यात असलेलं साकूर गाव, त्या साकूर गावचा असणारा खेळाडू आपण पाहतोय शुभम शेळके. या वेळेला सिंगलला घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळते. काय गोलंदाजी केली आतापर्यंत, 4 चेंडू टाकलेत, फक्त 2 धाबा खर्च केल्यात. मोठ्या फटक्यांपासून थोडंसं दूर ठेवलंय फलंदाजाला संदीप गावडे यांनी. मी सांगितलं की तुम्ही जो सराव करता सातत्यानं त्याचा फायदा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये होत असतो. अनेक मैदान सद्यस्थितीला गाजवतोय संदीप गावडे. अप्रतिम गोलंदाजी त्याची आपण पाहतोय, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. या वेळेला मात्र आक्रमण अमोल आल्हाट. सांगितलंय मी देखील अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले क्रिकेटमध्ये. ठोकला एक दमदार आणि शानदार षटकार लॉंगॉनच्या दिशेला अमोल आल्हाटच्या बॅटमधून. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. जास्त काळ तुम्ही शांत ठेवू शकत नाही अमोल आल्हाटला. एक आक्रमक, एक स्फोटक फलंदाज, एक वेगवान फलंदाजी करण्यासाठी माहीर मानलं जातं, मी सांगितलं. आणि या एक उत्तुंग षटकार लॉंगॉनच्या दिशेला ठोकला अमोल आल्हाटनी. राईट अराउंड द विकेट. पुन्हा एकदा उडवलाय समोरच्या दिशेला. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन पडताना पाहायला मिळतोय. प्राप्त केल्या जातील त्या 2 धावा. दुसरी धाव घेत असताना एष्ट्या उडवल्यात आणि विकेट देखील पाहायला मिळते. अतिघाई संकटात नाही. अमोल आल्हाट बाद. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. त्रेपन्न धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनिकेत बेलकरचं 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू होईल. 53. 60 पर्यंत धावफलक गेल्यानंतर देखील चांगल्या फायटिंग झालेल्या आहेत. हे सातत्यानं आपण पाहत आलोय. पाठीमागचे 2 दिवस अतिशय रोमांचक लढती आपण पाहिलेल्या आहेत. आणि मैदानाच्या आतमध्ये आता न्यू बॅटर पोहोचताना पाहायला मिळतो आहे सुनील ढोकळे. कालच्या दिवसभरात खरं तर लक्षवेधी कामगिरी सुनील ढोकळे यांची देखील राहिली. मैदानाच्या आतमध्ये उतरताना आपण पाहतोय सुनील ढोकळे. शुभम शेळके जास्तीत जास्त स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करेल. 13 चेंडूंचा सामना केलाय, 26 वरती खेळतो आहे. चांगली फलंदाजी आतापर्यंत शुभम शेळके यांची. या वेळेला डॉट बॉल आहे, निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. अनिकेत बेलकर अप्रतिम गोलंदाजी त्या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेत अनिकेत बेलकर कडून आपण पाहतोय. अनेक खेळाडूंना अगदी आपण पाहतोय चमकण्याची संधी या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून. तालुक्यात एक मोठी स्पर्धा, खरं तर लोकनाथ चषक 2026, त्यामुळे संपूर्ण तालुक्यातील खेळाडू तर सहभागी झालेतच. परंतु आयकॉन अगदी आपण पाहतोय महाराष्ट्र क्रिकेटमधून दर्जेदार आयकॉन या ठिकाणी येऊन दाखल झालेत. ते आपला शानदार खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतात. धावफलक पुढे जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल. 54 वरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. अनिकेत बेलकरनं फक्त 1 धाव खर्च केली आहे. आणि आता सुनील ढोकळे मास्तर मैदानाच्या आतमध्ये. स्पर्धेमध्ये आतापर्यंत एकमेव अर्धशतक आहे आणि ते अर्धशतक सुनील ढोकळेच्या नावावरती आहे. संघ अडचणीत असताना ते अर्धशतक ठोकलं होतं.
5-9 अवस्था असताना सुनील ढोकळे मैदानाच्या आतमध्ये उतरले आणि ते अर्धशतक ठोकलं होतं आणि पहा या वेळेला देखील लॉंग लेगला चेंडूला पाठवून दिलं सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. पहिलवान आला ग पहिलवान आला पहिलवान आला ग पहिलवान आला. पाटील 11चे संघमालक सन्माननीय युवराज शेट कारकिले यांचं आगमन व्यासपीठावरती होत आहे. मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. 60 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा ऑनसाइडच्या दिशेला फटका खेळला. स्क्वेअर लेगचा शतरक्षक चेंडूवरती पोहोचेल त्या ठिकाणी धावा प्राप्त केल्या जातील त्या 2 धावा. सांघिक धावसंख्या 62 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये अनिकेत बेलकर हे महत्वाचं 5वं षटक टाकत असताना एका चेंडूवरती षटकार आला तरी 4 चेंडू प्रभावी टाकलेत अनिकेत बेलकर यांनी. 2 चेंडूसह 8 वरती सुनील ढोकळे मैदानाच्या आत. यावेळेला फॉलो थ्रू मध्ये कलेक्शन केले जाईल. धावफलक स्थिर आहे. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर 5 ओव्हरची होती समाप्ती. 62 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता अंतिम षटक टाकलं जाईल. पाहायचंय ते अंतिम षटक कुणाच्या हातात सोपवलं जात आहे. 5 षटक 62 धावा. लास्ट ओव्हर टू गो. शेवटचा आणि अंतिम षटक. कोणत्या गोलंदाजाचा उपयोग त्या ठिकाणी केला जातोय आणि पुन्हा एकदा संदीप गावडेला बॉलिंग ट्रॅक वरती आमंत्रित केले जात आहे. पाटील 11 निघोज आणि त्यांच्या विरोधात शंभूराजे रायडर्स या 2 टीमच्या दरम्यान चालू असलेली लढत. आजच्या दिवसभरातील पहिला सामना क्रिकेट प्रेमी या ठिकाणी पाहत आहेत, अनुभवत आहेत. या सामन्याचा आनंद सर्व क्रिकेट प्रेमी घेत आहेत. शुभम शेळके सलामीला येऊन मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः तळ ठोकून उभा आहे. 16 चेंडूंचा सामना केलाय. 27 वरती नाबाद खेळताना पाहायला मिळतोय शुभम. या वेळेला अगदी आपण पाहतोय फ्लॅट बॅटेड. काय फटका खेळला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. पहिलवान आला ग पहिलवान आला पहिलवान आला. चेंडू थोडीशी उसळी घेतोय. प्रतीक्षा केली, वाट पाहिली आणि त्यानंतर मात्र वाट लावली. मिड विकेट रिझम मध्ये एक शानदार षटकार त्या ठिकाणी शुभम शेळके वसूल करत असताना ओ लॉफ्ट केला. यावेळेला समोर शतरक्षक शुभम गीते आहे. झेल टिपला जातोय. विकेटचं होईल पतन आणि परतताना पाहायला मिळतोय पॅव्हेलियन मध्ये शुभम शेळके. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. अडुसष्ट धावा धावफलकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यात 5.2 षटकाचा खेळ संपला. आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. खरं तर हे नाव देखील टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला नौका नाही. सुदाम खोडदेख अर्थात साहेब या नावाने ओळख आहे. पोलीस क्षेत्रात कार्यरत आहेत. एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख आहे. ओ या वेळेला अगदी आपण पाहतोय आकाशाचे वेध चेंडून त्या ठिकाणी घेतलेत. शुभम चेंडूच्या खाली काय ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. प्राप्त केल्या जातात त्या 2 धावा. शिरूर तालुक्याचं क्रिकेट असो किंवा पारनेर तालुक्याचं क्रिकेट असो यांच्या अवतीभोवती फिरताना पाहायला मिळतं.
असे सुदाम खोडदे साहेब मैदानाच्या आतमध्ये. शिरूर शहरामध्ये देखील अनेक क्रिकेटच्या स्पर्धेचं प्रभावी आयोजन सुदाम खोडदे साहेबांच्या माध्यमातून मात्र जे केलं, विशेष करून संकल्प चषक ही क्रिकेटची स्पर्धा चर्चेत राहिली. अनेक लिजेंड खेळाडूंचा सन्मान संकल्प चषकाच्या माध्यमातून सुदाम खोडदे साहेबांनी मात्र जो घेतला, एक नामांकित फलंदाज म्हणून ओळख आहे. अंगवेदक चेंडू त्या ठिकाणी या धावबाची संधी प्राप्त होताना जी पाहायला मिळते, या वेळेला यष्ट तर उडवल्यात, लेग बाईच पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. अर्थात सुरक्षित क्रीज मध्ये शंकरजी वरकडे आपलं मनापासून स्वागत असेल. हार्दिक हार्दिक स्वागत. सांघिक धावसंख्येवरती आपण नजर टाकूया. एक फायटिंग स्कोअर तर उभारला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. 71 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेला ओळताना पाहायला मिळाला आणि एक डॉट बॉल येताना आपल्याला जो पाहायला मिळतो आहे. कटर चेंडूंचा उपयोग सातत्यानं संदीप गावडेकडून आपण पाहिलेला आहे. इन स्विंग आउट स्विंग आसर त्याच्याकडे आहेत. खर तर सातत्यानं केला गेलेला सराव, त्याचा फायदा मुख्य स्पर्धेमध्ये संदीप गावडेला जो होत असतो. 71 धावा धावफलकावरती आणि आता शेवटचा चेंडू त्या ठिकाणी टाकला जाईल. ऑन साइडच्या दिशेला पुन्हा एकदा 2 शतरक्षक चेंडूवरती पोहोचतील. त्या ठिकाणी चेंडूचं कलेक्शन केले. दुसऱ्या धावेसाठी पलायन. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होतील. पहिल्या इनिंगची समाप्ती. एकूण धावा बनवल्या गेल्या त्या 73 आणि या आता जिंकण्यासाठी या लक्ष्य असेल, टार्गेट असेल 74 धावांचं. 73 बनवल्यात, जिंकण्यासाठी 74 धावांची गरज. 74 इज टार्गेट. स्टंप साठी पाणी पाठवा. संयोजक पाण्याची बाटली घेऊन जा एखादी. पिण्याचंच पाणी घेऊन जा म्हणजे पंचांना देखील उपयोग होईल. एक इनिंग संपली आहे. 73 बनवल्या, 74 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक आहे. दोन्ही संघ जर पाहिले आपण, शंभूराजे रायडर्स सन्माननीय दत्ताशेठ गुंड, सन्माननीय प्रदीप शेठ वाबळे, सन्माननीय मयूर शेठ लाळगे यांच्या मालकीची टीम आहे. पाटील 11 सन्माननीय सुभाष शेठ गाडीलकर, संदेश शेठ सातपुते, सन्माननीय युवराज शेठ कारखिले आणि या सन्माननीय विनोद शेठ गोपाळे यांच्या मालकीची टीम. आणि या दोन टीमच्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये हा पहिला सामना रंगताना पाहायला मिळतो आहे. पाटील 11 शतरक्षण सजवण्यासाठी सज्ज. पांडव साम्राज्य फायटरचा कॅप्टन आणि या पहिलवान साम्राज्य टाकळी डोकेश्वर कॅप्टन. आपल्याला विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी उपस्थित राहावं. दोन्ही कर्णधार आपल्याला विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन दाखल व्हायचे. पांडव साम्राज्य फायटर्स आणि पहिलवान साम्राज्य टाकळी डोकेश्वर दोन्ही कॅप्टनना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन दाखल व्हायचं आहे. आपण नाणेफेक संपन्न करत आहोत. खरं तर जे जे क्रिकेटचे रसिक उपस्थित आहेत सगळ्यांचं आमच्या या क्रिकेटच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक पहिलवान सुभाष वराळ पाटील, अध्यक्ष धर्मरक्षक प्रतिष्ठान, माननीय नितीनदादा शेळके, युवासेना जिल्हा प्रमुख अहिल्यानगर, पहिलवान कैलास कोठावळे पाटील, प्रसिद्ध उद्योजक आणि या शिवसेना युवासेना पारनेर तालुका यांच्या वतीने हार्दिक स्वागत असेल. बऱ्याच दिवसापूर्वी खरं तर कार्यक्रम पत्रिका लोकनाथ चषकाची या सर्व खेळाडूंना मिळाली आणि त्यानंतर चर्चा चालू झाली होती टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये. नक्की स्पर्धा कशी राहील, आयोजन कसं राहील, परंतु पाठीमागचे 2 दिवस या प्रभावी आयोजनाचं कौतुक करणारे अनेक फोन्स या ठिकाणी मात्र येत आहेत.
व्यासपीठावरती नुकतंच ज्यांचं आगमन होतंय सन्माननीय भगवान मामा लामखडे, मनापासून हार्दिक स्वागत. प्रत्येक दिवशी भगवान मामा लामखडे या ठिकाणी उपस्थित असतात आणि आज तिसऱ्या दिवशी देखील सकाळच्या सत्रात उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. चला बॅटर ताबडतोब मैदानाचा ताबा घ्या. फलंदाजांना विनंती आहे आपण मैदानावरती ताबडतोब दाखल व्हा. यस, आता मैदानाच्या आतमध्ये पाटील 11 फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल आणि सन्माननीय सुभाष शेठ गाडीलकर, संदेश शेठ सातपुते, युवराज शेठ कारकिले. यस, शंभूराजे रायडर्स आता फलंदाजी करणार आहे. सन्माननीय दत्ता शेठ गुंड, प्रदीप शेठ वाबळे आणि मयूर शेठ लाळगे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आहे. शंभूराजे रायडर्स संघ मालकांच्या वतीनं दत्ता शेठ गुंड, प्रदीप शेठ वाबळे, मयूर शेठ लाळगे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज. यस, पारितोषिक दोन्ही बाजूने येत आहेत. खरं तर पाटील 11 संघाने देखील पारितोषिक लावली होती. आमचे युवराज शेठ कारकिले या ठिकाणी संघ मालक उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून स्वागत असेल. आणि आता ताबडतोब सुरुवात करा, विनंती करतो. आज सगळेच्या सगळे सामने कालच्या प्रमाणे 6 षटकांचे आपल्याला खेळवायचे आहेत. वेळेच्या बाबतीत पहिल्यापासून सहकार्य करा. पहिल्या मॅच पासून तर 6 षटकांचे सामने आपल्याला यशस्वीरित्या शेवटपर्यंत पार पडता येतील याची दक्षता घ्या. व्यासपीठावरती अनेक मान्यवर उपस्थित आहेत. खरं तर लोकनाथ चषक 12 तारखेला झालेली सुरुवात, आजचा तिसरा दिवस आहे. उद्या अंतिम दिवस या क्रिकेटच्या स्पर्धेचा असणार आहे. परंतु सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून देखील चर्चा रंगताना या क्रिकेटच्या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते. खास करून बरेच जण लाईव्ह देखील आनंद घेत आहेत क्रिक लाईव्ह स्पोर्ट्सच्या माध्यमातून. त्या दर्शक राजाचं देखील मनापासून स्वागत. आमचे पहिलवान लहू निश्चित ही स्पर्धा उभी करण्यामध्ये मोठं योगदान पहिलवान लहू निश्चित यांचं देखील तेही सकाळच्या सत्रापासून उपस्थित आहेत. स्वागत असेल. यस, पंच फक्त तुम्ही खेळाडूंना सूचना करा, एकत्र जास्त येऊ देऊ नका, अशा संयोजकांच्या सूचना माझ्यापर्यंत आहेत. शुभम शेळके षटक क्रमांक पहिलं घेऊन येत आहेत. छत्तीस चेंडू 74 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. शुभम शेळके षटक क्रमांक पहिलं घेऊन येत असताना समोर आहे वल्लभ कानिक, ग्रामीण भागातील अर्धशतकांचा राजा. मैदानाच्या आतमध्ये वल्लभ कानिक कितीतरी इनिंग आहेत संघासाठी त्यानं साकारल्या. अर्धशतकी खेळी नक्कीच जी केली. आज पुन्हा एकदा मोठ्या अपेक्षा असतील संघाला. शंभूराजे रायडर टीमला वल्लभ कानेकडून स्ट्राइक एंड वरती खेळतोय. दुसऱ्या बाजूला भाऊ शिरतर आज सलामी देताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. तर शुभम शेळके ज्यानं अप्रतिम फलंदाजी केली तो पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज आहे. 35 चेंडू 74 धावा. यावेळेला अगदी आपण पाहतोय प्राप्त केली जाईल ती सिंगल. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते. पंचांचा इशारा येतोय लेग बाईज. सांघिक धावसंख्या आता मात्र खातं खोललं जातंय एका धावेच्या सहाय्यानं. 34 चेंडू जिंकण्यासाठी 73 धावांची गरज. स्टेप आउट आणि त्यानंतर आसमान दाखवलं. ही ताकद आहे अभिजित शिरतरची. ठोकला एक दमदार आणि शानदार षटकार. 6 धावा. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार पहिलवान सुभाष शेठ वराळ यांचा खतरनाक षटकार. पहिलवान आला ग, पहिलवान आला,
थँक्यू. 7 धावा धावपलकावरती 33 चेंडू 67 धावांची गरज. यावेळेला पुन्हा एकदा आकाशाचे वेध फटका फसलाय आणि झेल टिपलाय. विकेटचं होतंय पतन. जशाच तशा प्रकारचं प्रत्युत्तर. एका चेंडूवरती षटकार तर पुढच्या चेंडूवरती अभिजित शिरतरला केले बाद. शुभम शेळके अप्रतिम गोलंदाजी. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. थँक्यू. 7 वरती पहिला धक्का लागताना पाहायला मिळतोय. हा शुभम शेळके फलंदाजी करत असताना देखील शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभा होता. शानदार फलंदाजी केली. आता अप्रतिम गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. मला आयकॉन म्हणून का घेतलं हे सिद्ध करत असताना शुभम शेळके मैदानाच्या आत. व्यासपीठावरती आपण पाहतोय सन्माननीय महेश गुंड उपस्थित आहेत. भगवान मामा लांबकडे, हर्षद इधाते, त्याचबरोबर सन्माननीय सुभाष गाडीलकर, युवराजी कारकिले, प्रकाश शेठ शेळके या सगळ्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. सांघिक धावसंख्या 7, 32 चेंडू आणि जिंकण्यासाठी 67 धावांची गरज. उलट्या दिशेला फटका निश्चित खेळला, परंतु डिक्लेरेशन झोन. धावा मिळतील 2 धावा त्या ठिकाणी मिळताना पाहायला मिळतील. सांघिक धावसंख्या 9, 31 चेंडू 65 धावांची गरज. मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. ओ कव्हर ड्राईव्ह खेळला त्या ठिकाणी. अगदी आपण पाहतोय चेंडू निसटलाय, सटकलाय. त्यानंतर चेंडूचा पाठलाग, मोठी पडझड मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक धाव वाचवणं खूप गरजेचं आहे. सिंगलला डबल मध्ये परिवर्तित केले जात आहे, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे आणि 11 धावा धावपलकावरती लागल्यात एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपताना पाहायला मिळतोय आणि आता दुसरं षटक टाकलं जाईल. सचिन कळसकर या फिल्डिंग एफर्ट साठी फार्नेर फायटर्स या टीम कडून 200 रुपयांचं कॅश प्राइज दिले जाणार आहे. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळाला सचिन कळसकर यांचा. फार्नेर फायटर टीम कडून 200 रुपयांचं कॅश प्राइज. शहाजी मोरे षटक क्रमांक 2 घेऊन येत असताना बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल येतोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना जो पाहायला मिळतोय. चला दोन्ही टीम यानंतरच्या उपस्थित राहायचे. पहिलवान साम्राज्य टाकळी ढोकेश्वर आणि पांडव साम्राज्य फायटर्स नाणेफेकीसाठी आपण ताबडतोब उपस्थित राहायचे टॉस बॉक्स मध्ये. आणि याचबरोबर लिडिंग एज झेल टिपलायक. विकेटचं होतंय पतन. फलंदाज बाद. शहाजी मोरेला मिळते यश. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. अकरा वरती दुसरा धक्का लागतोय. 28 चेंडू 63 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल शुभम गीते. खरं तर एक नामांकित फलंदाज म्हणून शुभम गीतेची ओळख महाराष्ट्रातले अनेक स्पर्धक अतिशय कमी वयामध्ये क्रिकेटच्या मैदानावरती टाकलेले पाऊल. अनेक सिरीज देखील नावावरती आहे. खास करून लोणी प्रवारा या ठिकाणी घेतलेली मॅन ऑफ द सिरीज खूप महत्वाची होती आपल्याला जी पाहायला मिळाली. आणि याच बरोबर आणखीन एक विकेट. बॅक टू बॅक विकेट. शुभम गीते आला तसा परतताना पाहायला मिळतोय पॅव्हेलियन मध्ये. शुभम गीते बाद. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी.
यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू आपण पाहिला आणि पहिल्या चेंडूवरती त्रिफळा बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय शुभम गीते. 27 चेंडू 63 धावांची गरज, 11 वरती लागतोय. तिसरा धक्का शंभूराजे रायडर्स टीमला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल शांतता वातावरणात पसरली आहे. खरं तर शंभूराजे रायडर्स मोठ्या अपेक्षा असतील भूषण आणि अनिकेत कडून. शुभम गीते थोडासा लवकर परतताना जो पाहायला मिळाला, मोठ्या अपेक्षा होत्या शुभम कडून. आणि हॅट्रिक बॉल असेल, विकेट हॅट्रिकची संधी. डॉट बॉल, निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना जो पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या 11. काल तुषार मोरेनं कमाल केली, धमाल केली. लागोपाठ 4 चेंडूवरती 4 विकेट घेतल्या. या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक तुषार मोरेच्या नावावरती. या वेळेला अगदी आपण पाहतोय डॉट बॉल येतोय. वाईड यॉर्करचा उपयोग त्या ठिकाणी केला. निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना जो पाहायला मिळतोय. आणि या सांघिक धावसंख्या 11 वरती स्थिर 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत 3 विकेट हॅट्रिक पूर्ण आहेत. त्यामध्ये अनिल माळी पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण केली होती. ओ डॉट बॉल, निर्धाव स्वरूपाचा चेंडू आणि या निर्धाव षटक. शहाजी मोरे अप्रतिम गोलंदाजी, स्पर्धेतील दुसरं निर्धाव षटक. या अगोदर आपण पाहिलं की अनिकेत बेलकर यांनी निर्धाव षटक टाकलं होतं आणि आता शहाजी मोरे हे स्पर्धेतील दुसरं निर्धाव षटक टाकत असताना. विकेट हॅट्रिकच्या बाबतीत आपण बोलत होतो. अनिल माळी यांनी पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण केली, त्यानंतर प्रवीण गावडेनं दुसरी विकेट हॅट्रिक पूर्ण केली. तुषार मोरे तिसरी विकेट हॅट्रिक त्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळाली. अनेक रेकॉर्ड खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून समोर येत आहेत. पहिला अर्धशतक सुनील ढोकळे यांनी मात्र झळकवलं. अमोल आल्हाट ओव्हर क्रमांक 3, षटक क्रमांक 3 घेऊन येत असताना अनिकेत बेलकरला आज हिरो बनण्याची खरं तर संधी आहे. दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय भूषण मैदानाच्या आतमध्ये उभा आहे आणि अमोल आल्हाट हे महत्वाचं तिसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळतोय शंभूराज रायडर्स. यावेळेला समोरच्या दिशेला सुदाम खोडदे साहेब अगदी आपण पाहतोय चेंडूवरती प्राप्त केली आहे सिंगल. निश्चित चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सुदाम खोडदे यांचं. टोटल वरती नजर टाकली 12 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अमोल आल्हाट ओव्हर क्रमांक 3 टाकत असताना आपण पाहतोय. पारनेर तालुक्यातीलच खेळाडू आहे सुदाम खोडदे, परंतु अगदी आपण पाहतोय शिरूर या ठिकाणी स्थित आहेत आणि त्या ठिकाणी देखील अनेक क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन करून खेळाडूंना नेहमीच संधी दिली. ते शिरूर तालुक्यातील खेळाडू असो किंवा पारनेर तालुक्यातील खेळाडूंना देखील नेहमीच संधी सुदाम खोडदे साहेबांच्या माध्यमातून आपण पाहिले. त्यांना इन ऍक्शन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 12 धावा धावफलकावरती ओव्हर क्रमांक 3 मार्गस्थ असताना 22 चेंडू 62 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक आहे. लढत रंगणार आहे शेवटपर्यंत. हा सामना देखील रोमहर्षक होणार आहे. कालची शेवटची मॅच आठवली तर 1 चेंडू 4 धावा लागत असताना बाळा शिंदे यांनी कमाल केली, धमाल केली. आणि सुदाम खोडदे साहेब यांच्या टीम मध्येच बाळा शिंदे यांना आपण सातत्यानं खेळताना पाहतो. संकल्प पोलीस काल 1 चेंडू 4 धावा लागत असताना क्वार्टर फायनल मध्ये चौकार ठोकला आणि टीमला सेमी फायनल मध्ये नेऊन पोहोचवलं. 13 वरती 3 गडी बाद, 21 चेंडू आणि जिंकण्यासाठी 61 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. चला दोन्ही कॅप्टन, पहिलवान साम्राज्य टाकळी ढोकेश्वरचा कॅप्टन चला आणि पांडव साम्राज्य फायटरचा कॅप्टन, आपल्याला विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये ताबडतोब पोहोचायचं आहे. आता वेळ घेऊ नका, अन्यथा षटकं कमी केली जातील. यावेळेला फ्रंट फुटवरती आले मिड विकेट रिझम मध्ये गगनाला गवसणी घालणारा एक टीम इन द सिक्सर. फटका असा धुवाधार हा गेला षटकार पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. पहिलवान आला ग पहिलवान आला, पहिलवान आला ग पहिलवान. या षटकाराच्या साहाय्यानं धावफलक 19 वरती जाऊन पोहोचतंय. शेवटचे 20 चेंडू 55 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. अमोल आल्हाट
यावेळेला फटका फसला आणि झेल टिपला. विकेटचं पतन. अनिकेत बेलकर आउट. बॅक टू द डगआउट. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. मॅच मध्ये रोमांचकता तयार होईल. मॅच मध्ये रंगत तयार होईल शेवटपर्यंत. पारनेर फायटर्स यांच्या वतीने एक पारितोषिक येताना जे पाहायला मिळते. आकाश बुळेच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज आणि सामना जर जिंकून दिला आकाश बुळे यांनी तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज पारनेर फायटर्स टीमच्या वतीनं पारितोषिक असेल. 19 चेंडू 55 धावांची गरज. मजा येईल या मॅच मध्ये शेवटपर्यंत. राऊंड द विकेट मारा. फुलटॉस चेंडू आकाश बुळे. पहिला चेंडू पाठवून दिला. वाईड लॉंग ऑफला सीमा पार षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. पहिलवान आला ग पहिलवान आला. पहिलवान आला ग पहिलवान आला. पहिले 18 चेंडूत 25 आल्यात. आता उर्वरित 18 चेंडूत अजून 49 बनवायचे आहेत. भूषण 5 चेंडूचा सामना केला. एका धावेवरती खेळतोय. आकाश बुळे आला तसा पहिला चेंडू भिरकावून दिला. वाईड लॉंग ऑफला अनेक उत्तुंग षटकार त्या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. अनेक पारितोषिक आकाश बुळेसाठी आहेत. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार नक्कीच खेळलाय पारनेर फायटर्स. सर्व मित्रपरिवार खरं तर लाईव्ह बरोबर जोडला गेलाय. त्यांचंही स्वागत असेल. यावेळेला अगदी आपण पाहतोय डिक्लेरेशन झोनच्या दिशेला चेंडू. मला वाटतं चौकार असेल. यस बॅनरच्या पलीकडून गेलाय. चौकार असेल. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज. प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत व विलास शेट वराळ यांचा सणसणीत चौकार. थँक्यू. सन्माननीय भगवान मामा लामखडे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक संपन्न करत आहोत. दोन्ही कॅप्टनना विनंती आहे चला समोर या टॉस बॉक्स मध्ये. भगवान मामा लामखडे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक संपन्न करत आहोत. दोन्ही कर्णधार त्या ठिकाणी जोडले जात आहेत टॉस बॉक्स मध्ये. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत. पांडव साम्राज्य फायटर्स आणि पहिलवान साम्राज्य टाकळी ढोकेश्वर या दोन टीमच्या दरम्यान सामना आपल्याला जो पाहायला मिळतोय. 16 बॉलचं 42. ओ या वेळेला काय फटका खेळला मिड विकेट रिझर्व मध्ये. दे घुमाके सिक्सर. 6 धावा. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. पहिलवान आला ग पहिलवान आला. पहिलवान आला ग पहिलवान आला. 36 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 15 चेंडू 38 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. लास्ट 15 बॉल 38 रिक्वायर. 15 चेंडू 38 धावांची गरज. शहाजी मोरे हे महत्वाचं चौथं षटक हाताळत असताना आपण पाहतोय. या वेळेला पुन्हा एकदा आक्रमण. पुन्हा एकदा प्रहार. पुन्हा एकदा सहार. लॉंग ऑन बॉर्डर सीमा पार. आकाश बुळे तपताना पाहायला मिळतोय. ठोकला षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. पहिलवान आला ग पहिलवान आला. या ठिकाणी पहिलवान सुभाष वराळ पाटील यांचे बंधू सन्माननीय मेजर विकास वराळ पाटील यांचं आगमन मनापासून स्वागत. ब्लॉक होल मारा पाहायला मिळाला. परफेक्ट यॉर्कर
आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि त्या यॉर्करला सन्मान दिला आकाश बुळेनं. परंतु काय फटके खेळलेत आकाश बुळे यांनी. लॉंग ऑन असेल, मिड विकेट असेल, अप्रतिम फलंदाजी. पुन्हा एकदा लॉंग ऑन बॉर्डर लाईन. ओ अमोला लाट, अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलंय. काही धावा वाचवल्या, चेंडू निसटला असता ते सीधा सीमारेषेच्या बाहेर दिसला असता. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतो आहे पांडव साम्राज्य टॉस जिंकला आणि या गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शेवटचे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. 12 चेंडू 31 धावा, 31 धावा 12 चेंडू. मैदानाच्या आतमध्ये समीकरण तयार होत असताना आपण पाहतोय. आणि आता षटक क्रमांक टाकलं जाईल, 5वं षटक. कुणाच्या हातात हे 5वं षटक सोपवलं जाते ते मात्र पाहायचं आहे. फक्त वेळ वाचवा विनंती आहे, झटपट निर्णय घ्या. 12 चेंडू 31 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. व्यासपीठावरती नुकतंच ज्यांचं शुभागमन होते, प्रसिद्ध निवेदक आणि समालोचक लहू साबळे सर यांचे मनापासून स्वागत असेल. बारा चेंडू 31 धावांची गरज. अनेक पारितोषिके येताना जे पाहायला मिळत आहेत आणि हे महत्वाचं षटक सुदाम खोडदे घेत असताना आपण पाहतोय. शंभूराजे रायडर्स टीम मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण पाहतोय आणि सामनाच जिंकून दिला तर संघमालक प्रदीप शेठ वाबळे यांच्या वतीनं 2000 रुपयांचं पारितोषिक. आकाश बुळेसाठी हे पारितोषिक अगदी आपण पाहतोय प्राप्त केली जाईल. सिंगल पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. ही खासियत आहे सुदाम खोडदे यांची. अगदी आपण पाहतोय एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळख आहे. आपल्याच तालुक्यातील खेळाडू अगदी आपण पाहतोय. खरं तर बऱ्याच वर्ष क्रिकेट खेळत आहे सुदाम खोडदे, किनी गावचे सुपुत्र अगदी आपण पाहतोय. परंतु मी सांगितलं शिरूर तालुक्यात देखील तेवढंच मोठं योगदान सुदाम खोडदे यांचं. यावेळेला कव्हरच्या दिशेला चेंडूला खेळून काढलं, प्राप्त केली जाईल ती सिंगल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. सांघिक धाव संख्या पुढे जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल 45 वरती. 10 चेंडू 29 धावांची गरज. पहिल्या 2 चेंडूवरती सिंगल खर्च केल्यात. आकाश बुळेवरती सगळ्यांच्या नजरा लागून आहेत. खरं तर 6 चेंडू 20 वरती नाबाद खेळतोय. यावेळेला अगदी आपण पाहतोय चांगलं कलेक्शन. पुन्हा एकदा सिंगल. पहिल्या 3 चेंडूवरती फक्त सिंगल खर्च केली आहे. षटकार चौकारांपासून थोडस वंचित ठेवलंय सुदाम खोडदे. बॉलिंग ट्रॅक वरती अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आत करत असताना 9 चेंडू 28 धावांची गरज. मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. शंभूराजे रायडर्स फलंदाजी करत असताना यावेळेला डॉट बॉल, निर्धाव स्वरूपाचा चेंडू. अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून थोडासा चेंडू दूर ठेवला. पद्धत आली त्याचा म्हणावं तसा उपयोग त्या ठिकाणी भूषणनी केला नाही. 9 बॉल खेळले आतापर्यंत, 7 वरती नाबाद आहे भूषण. 8 चेंडू 28 मॅचचं समीकरण. यष्ट्या उडवल्या त्या ठिकाणी. हा डेड बॉल, पंचांचा इशारा अगदी आपण पाहतोय. 8 बॉल 28 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होत असताना मंकडिंगचा प्रयत्न. खरं तर रनआउटच्या स्वरूपात ही विकेट आता अंतर्भूत आहे क्रिकेटच्या नियमावलीमध्ये. सुदाम खोडदे यावेळेला मिस टाइम आणि यष्टिरक्षक चेंडूच्या खाली आलाय. झेल टिपला शुभम शेळकेनं. विकेटचं पतन. शुभम शेळके अप्रतिम झेल यष्ट्यांच्या पाठीमाग आणि या मोक्याच्या क्षणी सुदाम खोडदे यांना मिळतं यश. विकेटचं पतन. सात चेंडू 28 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. आकाश बुळेला स्ट्राईक पासून थोडस दूर ठेवलंय. आपण पाहतोय 5 चेंडू आतापर्यंत टाकून झाले. 3 धावा खर्च केल्या सुदाम खोडदे यांनी. आणि आता न्यू बॅटर आदिनाथ परांडे
मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळतोय. आकाश बुळे असतील, आदिनाथ परांडे असतील, ग्रामीण भागात कमी कालावधीमध्ये ही नावं चमकताना आपल्याला पाहायला मिळालेली आहेत. आज हिरो बनण्याची संधी आहे लोकनाथ चषकामध्ये. 7 चेंडू 28 धावा. सुदाम खोडदे तयार. यावेळेला अप्रतिम चेंडू, पुन्हा एकदा कटरचा उपयोग त्या ठिकाणी. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला चेंडू झपकन वळाला आणि शुभम शेळकेच्या हातात जाऊन विसावला. एक यशस्वी षटक. या षटकामध्ये खर्च केल्या फक्त 3 धावा. अप्रतिम गोलंदाजी सुदाम खोडदे यांची. सामन्याला कलाटणी देणारं षटक टाकलं. अप्रतिम गोलंदाजी, 3 धावांचं षटक टाकलं आणि आता शेवटचे 6 बॉल 28 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होत असताना आपण पाहतो आहे. अमोल आल्हाट हे महत्वाचं षटक आता टाकण्यासाठी सज्ज झालाय. आकाश बुळेवरती खरं तर टाकलेला विश्वास तो शेवटपर्यंत सार्थ ठरवणार का? 7 बॉल 21 वरती नाबाद खेळतोय आणि पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय भिरकावून दिला मिड विकेट रिझर्व मध्ये. चेंडू सीमा पार, षटकार 6 धावा. मॅच इज स्टील ऑन. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. पहिलवान आला ग पहिलवान आला. पहिलवान आला ग पहिलवान आला. आकाश बुळे फटके खेळतोय नाद खुळे. षटकार ठोकला. 8 बॉल 27 वरती नाबाद आहे आणि सामन्याचं समीकरण 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. 52 वरती 5 गडी बाद आहेत. एकटा लढतोय मैदानात संघासाठी अगदी आपण पाहतोय. पुन्हा एकदा फटका फसलाय. आता झेल टिपला गणेश बोरुडे चेंडूच्या खाली आणि बडी मछली जाल में. खूप महत्वाची विकेट. आकाश बुळे निराशजनक स्थिती परतताना पाहायला मिळतोय पॅव्हिलियन मध्ये. महत्वाची विकेट. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. 52 वरती 6 गडी बाद. 4 चेंडू 22 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. अमोल आल्हाट खर तर एक षटकार खेळला परंतु पुढच्या चेंडूवरती दाखवून दिलं. माझ्या पाठीमागे देखील मोठा अनुभव आहे. यावेळेला पुन्हा एकदा शहाजी आता चेंडूच्या खाली येतोय. बॅक टू बॅक विकेट. अंदाधर 1 विकेट. लागोपाठ दुसरा धक्का. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. तीन चेंडू 22 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. 52 वरती 7 गडी बाद आहेत. एक्स्ट्रा रनची वाट पाहावी लागेल. चला बॅटर मैदानाचा ताबा घ्या. विकेट हॅट्रिकची संधी त्या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळते. हॅट्रिक बॉल. यस, शतरक्षणासाठी 10 जण होते त्यामुळे 9 खेळाडू आउट झाल्यानंतर ऑल आउट टीम असेल. डॉट बॉल येतोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना जो पाहायला मिळतोय. 2 चेंडू 22 धावांची गरज. मॅच आता कठीण झाली आहे शंभूराजे रायडर्स टीम साठी. पाटील 11 मजबूत पकड या सामन्यावरती तयार करत असताना आपल्याला पाहायला मिळते. खरं तर काल देखील शेवटची मॅच पाटील 11 तोंडात आलेला घास. 1 बॉल 4 रन लागत असताना बाळा शिंदेनं तो काढून घेतला आणि चौकार ठोकला होता. जबरदस्त रंगली होती मॅच आणि पाटील 11ला
पराभव त्या ठिकाणी पत्करावा लागला होता. परंतु आज सकाळच्या सत्रात चांगलं प्रदर्शन पाटील 11 एक अप्रतिम प्रदर्शन करत असताना आपण पाहतोय. पांडव साम्राज्य आपण रेडी राहायचे मॅच संपल्याबरोबर. अनेक जाणकार क्रिकेटचे रसिक या ठिकाणी उपस्थित होत आहेत. गावातील प्रेक्षक असतील, तालुक्यातून उपस्थित झालेले क्रिकेट रसिक असतील, सगळ्यांचं पहिलवान सुभाष वराळ पाटील अध्यक्ष धर्मरक्षक प्रतिष्ठान यांच्या वतीनं स्वागत असेल. आणि ही पहिली मॅच, यस विकेट असेल. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभय्या सुपेकर यांची बळीची टाळी. पाटील 11 निघोष टीमनं मारली बाजी. पहिली मॅच आपल्या नावावरती केली. 20 धावांनी हा सामना जिंकला. आणि या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच शहाजी मोरे. खरं तर 9 चेंडू 15 धावा बनवल्या. गोलंदाजी करत असताना देखील 2 षटकं टाकली, 18 धावा खर्च केल्या आणि या 2 विकेट ज्यानं घेतल्या तो शहाजी मोरे. जबरदस्त अष्टपैलुत्व दाखवलं शहाजी यांनी. आणि या मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार जाताना पाहायला मिळतोय शहाजी मोरे यांना. चला शहाजी, आपण तो पुरस्कार स्वीकारायचा आहे. पांडव साम्राज्य, चला शतरक्षण ताबडतोब लावून घ्या. पांडव साम्राज्य, आपलं शतरक्षण ताबडतोब लावून घ्या. वेल प्लेड पाटील 11, DK दत्त कुर्डे अँड कंपनी. अगदी आपण पाहतोय चांगला खेळ या ठिकाणी अगदी आपण पाहतोय जो केला. शहाजी मोरे पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. पांडव साम्राज्य, आपल्यासाठी वारंवार सूचना आहेत. एक मॅच संपल्यानंतर लगेच दुसरी मॅच चालू होणं गरजेचं आहे. एका लाईन मध्ये एंट्री करायची आहे मैदानाच्या आत. मेजर विकास वराळ यांच्या शुभ हस्ते या पुरस्काराचं वितरण केलं जाईल. मॅन ऑफ द मॅच शहाजी मोरे. चला शहाजी, आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल.